नमस्कार, मी श्वेता अंकले. आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज. बेळगावसह देश विदेशातील घडामोडींचा आढावा घेऊया. सर्वप्रथम पाहूया आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येक मतदारसंघाला 1 कोटी. मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची घोषणा. बेळगावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीस प्रारंभ. राम मंदिराप्रमाणे सीमा प्रश्नही निकाली काढा. पंतप्रधानांकडे महाराष्ट्र एकीकरण समितीची साद. मंत्री ईश्वर खंड्रे यांची सुवर्ण सौदेतील सायन्स पार्कला भेट. विज्ञान वनात वृक्षारोपण. प्रलंबित मागण्यांसाठी बेळगावात अंगणवाडी सेविका मदतनीसांचा एल्गार. जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा. श्री मंगाई देवीच्या वार्षिक यात्रेसाठी वार पाळवणुकीला सुरुवात. या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. आता पाहूया सविस्तर बातम्या. राज्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी मोठी घोषणा केली आहे. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर उपाय करण्यासाठी विशेष निधी देण्यात येणार आहे. राज्यात मान्सूनने अपेक्षित हजेरी न लावल्याने अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी ग्रामीण भागातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी पिण्याच्या पाण्याच्या उपाययोजनांसाठी 1 कोटी रुपयांचे विशेष अनुदान जाहीर केले आहे. हा निधी केवळ पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठीच वापरण्यात यावा असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. बेळगावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर मंथन होणार आहे. बेळगाव येथे सुरू झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक 3 दिवसीय बैठकीला सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्यासह देशभरातील 46 प्रांतातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत. बैठकीत मार्च 2026 नंतरच्या प्रशिक्षण वर्गांचा आढावा, शाखा स्तरावरील कृती आराखड्याची अंमलबजावणी आणि शताब्दी वर्षानिमित्त राबवण्यात आलेल्या शाखा विस्तार उपक्रमांवर चर्चा होत आहे. तसेच पूर्ण झालेल्या कार्यक्रमांचा आढावा, उर्वरित कार्यक्रमांचे नियोजन आणि सरसंघचालकांच्या 2026-27 वर्षातील प्रवास आराखड्यावरही विचारविनिमय केला जाणार आहे. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित उर्वरित कार्यक्रम विजयादशमी 20 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराचा प्रश्न ज्या पद्धतीने निकाली लागला त्याच धर्तीवर महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नही सोडवा अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरील उच्चाधिकार समितीच्या बैठकीत सीमा प्रश्नावरील खटल्याला दिरंगाई होऊ नये आणि सुप्रीम कोर्टात सातत्याने पाठपुरावा करून सुनावणी घेण्यात यावी आणि अयोध्येतील श्रीराम मंदिराचा प्रश्न ज्या पद्धतीने निकाली लागला त्याच धर्तीवर महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडवावा अशी अपेक्षा महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी तरुण भारत न्यूजशी बोलताना व्यक्त केली. सुवर्णसौध परिसरातील सायन्स पार्कला मंत्री ईश्वर खंड्रे यांनी भेट देत विज्ञानाधारित उपक्रमांची पाहणी केली. लहान मुले आणि नागरिकांना विज्ञानाची माहिती मनोरंजनातून मिळावी यासाठी उभारलेल्या या उपक्रमाचं त्यांनी कौतुक केलं. ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री ईश्वर खंड्रे यांनी बेळगावातील सुवर्णसौध परिसरातील सायन्स पार्कला भेट देऊन विज्ञानाधारित विविध उपकरणांची पाहणी केली. खेळाच्या माध्यमातून लहान मुले तसेच सर्वसामान्य नागरिकांना विज्ञानाची माहिती व्हावी या उद्देशाने उभारण्यात आलेल्या सायन्स पार्कमधील उपक्रमांचे मंत्री खंड्रे यांनी कौतुक केले. यानंतर मंत्री खंड्रे यांनी विज्ञान वनात वृक्षारोपण करून रोपाला पाणी घातले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी विज्ञान वनाची वैशिष्ट्ये आणि विविध उपक्रमांची माहिती त्यांना दिली. बेळगावात प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी शुक्रवारी आक्रमक भूमिका घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी मानधनवाढीसह विविध मागण्यांसाठी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बेळगावातील आंबेडकर उद्यानापासून अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी चन्नमा चौकामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात सुमारे 700 महिला सहभागी झाल्या होत्या. आंदोलकांनी हा दिवस काळा दिवस म्हणून पाळत केंद्र सरकार विरोधात निषेध नोंदवला.
2018 पासून मानधनात वाढ झालेली नसल्याचा आरोप करत शासनाकडून वारंवार आश्वासने मिळूनही ठोस निर्णय न झाल्याची खंत व्यक्त केली. FRI योजनेमुळे आधार कार्ड, स्मार्टफोन किंवा OTP सुविधेअभावी अनेक लाभार्थी योजनांपासून वंचित राहत असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात तातडीने वाढ करून सर्व प्रलंबित मागण्या त्वरित मार्गी लावाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. वडगावची ग्रामदेवता श्री मंगाई देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाला धार्मिक परंपरेनुसार सुरुवात झाली आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी काही नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलंय. बेळगावातील वडगावची ग्रामदेवता आणि नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री मंगाई देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाला शुक्रवार दिनांक 10 जुलै रोजी सायंकाळी मंदिरासमोर विधिवत गाराणे घालण्याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान मुख्य यात्रोत्सवापर्यंत दर मंगळवार आणि शुक्रवारी कडक वार पाळण्याचे, वाराच्या दिवशी शेतीकाम बंद ठेवण्याचे तसेच मांसाहार टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वडगाव परिसरातील ग्रामस्थांसह बाहेरून येऊन वडगाव परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांनीही या धार्मिक परंपरेत सहभागी व्हावे असे आवाहन वडगाव श्री मंगाई मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे. रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुण तरुणींसाठी राज्य सरकारने दिलासादायक निर्णय घेत असून कर्नाटक लोकसेवा आयोग आणि कर्नाटक परीक्षा प्राधिकरणामार्फत विविध सरकारी रिक्त पदांवर लवकरच भरती केली जाणार आहे. वन विभागाच्या बेळगाव विभागातील 42 रिक्त पदांसह महसूल, पोलीस, अबकारी आणि रेशीम विभागातील रिक्त पदेही भरली जाणार आहेत. या भरतीमुळे प्रशासकीय यंत्रणेला गती मिळण्यास मदत होणार आहे. खरीप हंगामात येळ्ळूर, धामणे व यरमाळ मार्गावरील अधिकृत बस थांब्यावर बस न थांबवल्याने भांगलणीसाठी जाणाऱ्या शेतकरी महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत असून त्यांच्यात तीव्र नाराजी आहे. गतवर्षी बसमध्ये चढताना चालकाने बस सुरू केल्याने शहापूर पवार गल्लीतील एका शेतकरी महिलेचा अपघात होऊन त्या जखमी झाल्या होत्या. हा प्रकार परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला. बस थांब्यावर नियमित बस न थांबल्यास शेतकरी महिला व शेतकरी रस्त्यावर बस अडवून आंदोलन छेडणार असून महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांनी या प्रश्नात हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यात आली आहे. बेळगाव टिळकवाडी येथील MV हेरवाडकर इंग्रजी माध्यम शाळेच्या रामकुमार जांगरा किंडरगार्टन स्कूलमध्ये वनमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अक्षता दड्डीकर यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व सांगत रोपट्यांचे संगोपन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका शोभा कुलकर्णी व किंडरगार्टन प्रमुख दीपा कामत यांनी विद्यार्थ्यांसह सहभाग घेत सामाजिक वनीकरणाचे महत्त्व स्पष्ट केले. पही वाइब्स फाउंडेशन व शक्ती सामर्थ्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सदाशिवनगर बेळगाव येथील शासकीय मराठी शाळा क्रमांक 41 व कन्नड शाळा क्रमांक 22 मधील विद्यार्थ्यांसाठी मोफत दंत तपासणी व तोंडाच्या स्वच्छतेबाबत जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले होते. डॉक्टर स्नेहा बडवन्नावर तसेच डॉक्टर सिमरन सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना योग्य दात घासण्याच्या पद्धतीचे प्रात्यक्षिक व प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. यावेळी शक्ती सामर्थ्य फाउंडेशनच्या संस्थापक संचालक लता अनासकर व श्वेता महेंद्रकर उपस्थित होत्या. पही वाइब्स फाउंडेशनच्या संस्थापक संचालक रक्षा यू यांनी गरजू मुलांपर्यंत पोहोचून आरोग्यदायी स्मितासाठी सातत्याने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन.
माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन, प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. नियम व अटी लागू. पश्चिम महाराष्ट्रात गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने कर्नाटक हद्दीतील कृष्णा नदीची पाणी पातळी स्थिर झाली असून नदीकाठच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. गेल्या 5 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. मात्र पावसानं विश्रांती घेतल्यानं नदीचं पाणी ओसरू लागलं असून रायबाग तालुक्यातील कुडची पुलावरील परिस्थितीतही सुधारणा होत आहे. प्रशासनाकडून नदीच्या पाणी पातळीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. विजयपूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील नगरबेट्टा येथील दलित तरुण रविचंद्र मादर यांच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कारानंतर 44 दिवसांनी कुटुंबीय, दलित संघटनांचे पदाधिकारी व पोलीस बंदोबस्तात पुन्हा शवविच्छेदन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बेळगाव रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने ही प्रक्रिया पूर्ण केली असून पहिल्या शवविच्छेदन अहवालाबाबत संशय व्यक्त करत कुटुंबीय व संघटनांच्या मागणीनंतर न्यायालयाच्या माध्यमातून पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी मल्लू तळवार, अभिषेक चक्रवर्ती, तिप्पण्णा दोड्डमणी यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र व कृष्णा पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून जमखंडी तालुक्यातील हिप्परगी धरणात 1,19,250 क्युसेक पाण्याची आवक होत असल्याची माहिती जमखंडी उपविभाग अधिकारी श्वेता बेडीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. घटप्रभा नदीचा प्रवाह 13,150 क्युसेक्स असून हा प्रवाह 80,000 क्युसेकपर्यंत वाढल्यास पुराचा धोका निर्माण होऊ शकतो असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सध्या कृष्णा नदी दुथडी भरून वाहत असून पुराचा धोका नसला तरी नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. नदीकाठचे मार्ग बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले असून मासेमारी किंवा कपडे धुण्यासाठी पाण्यात उतरणे टाळून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे असे श्वेता बेडीकर यांनी सांगितले. कृष्णा नदीला पूर आल्यानंतर नागरिकांची सुरक्षित वाहतूक तसेच वर्षभर अखंड रस्ता संपर्क उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या 3 पुलांची कामे 7 वर्षे उलटूनही अद्याप पूर्ण झालेली नाहीत. यामुळे नागरिक, प्रवासी आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, खासदार तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन अपूर्ण पुलांची कामे लवकर पूर्ण करावीत आणि वाहतुकीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.